कपाटावरती बस. त्याच्यातले फक्त क्वेश्चन सॉल्व्ह करणं इम्पॉर्टंट आहे. शेवटी दिलेले क्वेश्चन आपल्याला किती वाटत असलं की 8वी 10वीच्या मुलांसाठी आहे, पण ते खरंच ट्रिकी असतात आणि ते सॉल्व्ह करण्याने खूप फायदा होतो. त्याच्यानंतर नॉर्मल पुस्तकं वाचावी कशी लोकांना खरंच कळत नाही. म्हणजे मी सांगतोय, काही लोकांना वाटेल की काय सांगतोय हा माणूस, पण बऱ्याच वेळा लोक खूप चुकीच्या पद्धतीने वाचतात. पहिलं रीडिंग नेहमी कॅज्युअल असलं पाहिजे. हातात पेन न घेता, पेन्सिल न घेता एकदा वाचून काढायचं. जास्त अडखळलो, थांबलो नाही थांबायचं, वाचून काढायचं. काही गोष्टी नाही समजल्या नाही समजू द्यायचा. दुसऱ्यांदा जेव्हा बसतो तेव्हा थोडंसं डीप वाचायचं, थोडा वेळ देऊन वाचायचं आणि त्यावेळेला इम्पॉर्टंट पार्ट अंडरलाईन करायचा. आणि तिसऱ्यांदा तुम्ही घ्याल तेव्हा नोट्स घ्यायच्या. तिसऱ्यांदा नोट्स घ्यायच्या. त्याच्यानंतर चौथ्यांदा रीडिंग करायचं का नाही तर हे तुमच्यावर आहे. तुम्हाला जर वाटलं की नोट्स आपल्या फार मोठ्या झाल्यात, ते आपण छोट्या करू शकतो का, किंवा तुम्हाला एखादा क्वेश्चन अडला आणि त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला देता येत नाही किंवा कळत नाही हाचं आन्सर कसं करावं, तेव्हाच तुम्ही त्या पुस्तकाकडे जा. त्या व्यतिरिक्त त्या पुस्तकाकडे जायचं नाही. याच्यानंतरच्या रिव्हिजन ज्या करायच्या त्या तुम्हाला फक्त नोट्सवरनं करायच्या, कारण वेळ खूप कमी आहे, सिलेबस खूप जास्त मोठा आहे. हे अशा प्रकारे याला हायलायटिंग नाही म्हणत की सगळंच इम्पॉर्टंट आहे, सगळंच हायलाईट करतो. असं होतं बऱ्याच लोकांचं, ते अवॉइड करायचं. बरं, काय वाचायचं? कुठलाही विषय घेतला की त्याच्यात 2-3 कमीत कमी चांगले पुस्तकं असतात. म्हणजे इकॉनॉमिक्सच घेतलं, 12वीचं मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे NCERTचं, त्याच्यानंतर रमेश सिंग आहे टाटा मॅग्रो हिलचं, त्याच्यानंतर आणखीन काही पुस्तकं आहेत दत्त अँड सुंदरम, उमा अँड कपिला. पण मग वाचायचं काय? तर कुठलंही पुस्तक हे वाईट नसतं. कुठलंही घ्या, तुम्हाला जो ऑथर आवडेल एकदा बघा आणि त्याच्याबरोबर एकदम प्रामाणिक राहा. त्याच्यानंतर चेंज करू नका ऑथर, पब्लिकेशन चेंज करू बघा. दुसऱ्या पुस्तकात काही फार वेगळं दिलेलं नसतं, उगाच तुमचा वेळ जातो. इथे तुम्हाला जास्तीत जास्त रिव्हिजन करणं इम्पॉर्टंट असतं रादर दॅन की किती तुम्ही पुस्तकं वाचता. बिंज शॉप, आता लोक बिंज शॉपिंग करतात. म्हणजे काय की लोकांना एक न्यूनगंड येतो, UPSCची एक्झाम आली ना की लोकांना वाटतं मी रोजचं क्रोनिकल्स, सिव्हिल सर्व्हिसेस टाइम्स, त्याच्यानंतर आणखीन 4-5 मॅगझिन्स घेतली नाही ना तर मी खरी तयारी करत नाही आहे. ती मॅगझिन्स राहतात पडून बाजूला, त्याचा डिस्क असतो एवढा मोठा, त्याच्यावर धूळखात पडलेली असते, काही कामाचं नाही. जास्त करू नका. योजना आणि कुरुक्षेत्र ही 2च इम्पॉर्टंट मॅगझिन्स आहेत, ती व्यवस्थित वाचा. आणि जर तुम्ही रोजचा न्यूजपेपर वाचला तर तुम्हाला ते सुद्धा करायची गरज नाही, कारण योजना क्रॉनिकल्स आणि बाकीचे जे मॅगझिन्स असतात त्याच्यामध्ये हेच असतं, हे महिन्याभरामध्ये न्यूजपेपरमध्ये काय आलं त्याचं सारांश करून दिलेलं असतं. त्यामुळे तुम्ही न्यूजपेपरवरनं जर नोट्स बनवल्या तर तुम्हाला हे मॅगझिन घ्यायची गरज पडणार नाही. त्यामुळे मॅगझिन्स अवॉइड करा. आणि कुठली जर तुम्ही पुस्तक वाचायचं की नाही वाचायचं, सगळ्यात मोठा आणि सगळ्यात चांगला निकष हा की ते गव्हर्नमेंटचं आहे का, गव्हर्नमेंट ऑथोराईज आहे का. योजना आणि कुरुक्षेत्र गव्हर्नमेंटचे मॅगझिन्स आहेत, त्याच्यामुळे ती नक्कीच वाचली पाहिजे. तुम्हाला असं वाटेल गव्हर्नमेंटचे मॅगझिन आहे म्हणजे सगळं चांगलं लिहिलं असतं, असं काही नाही आहे. लोकसभा आणि राज्यसभा TV, आत्ताच आमची चर्चा झाली सरांबरोबर की खूप चांगली चॅनल्स आहेत. राज्यसभा TVवरचा प्रोग्राम असतो बिग पिक्चर, याच्यासारखा सुरेख प्रोग्राम नाही आहे. त्याच्यावरती टीका केली जाते सगळ्यावरती, धोरणांवरती, तरी त्याला काही बॅन होत नाही, काही नाही, चांगले कार्यक्रम असतात खूप. आता काय करायचं नक्की? याच्यानंतर बुक्सवरती आपण आलो, त्याच्यानंतर काय करायचं? रिवाईज करायचं जेवढ्या वेळा जमेल तेवढ्या वेळा. नोट्स बनवायच्या, त्या नोट्स छोट्या करायचा प्रयत्न करायचा आणि त्याला अपडेट करायचं. काही नवीन घडामोडी झाल्या असतील, काही नवीन डिटेल आले असतील, काही नवीन स्टॅटिस्टिक्स असतील, ते अपडेट करायचं. आणि तुमच्या नोट्स अद्ययावत राहिल्या पाहिजे, छोट्या राहिल्या पाहिजे, हे बघायचं. क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा, कारण क्वेश्चन सॉल्व्ह करण्यानंतर आपल्याला कळतं की जेवढं आपण वाचलेलं आहे त्यातलं आपल्याला किती ग्रहण झालं आहे आणि किती आपण ते सांगू शकतो, मांडू शकतो. आणि सगळ्यात मोठं आहे की UPSCचे आधीचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे. सगळ्यात याच्यापेक्षा दुसरं आणखीन काहीच तुमचा हे निकष राहू शकणार नाही की तुमची तयारी कितपत झालेली आहे. न्यूजपेपर रीड करायचा तर कुठला? सर्वोत्तम न्यूजपेपर म्हणजे हिंदू, जो आपल्याकडे 1 दिवस उशिरा मिळतो, कारण आता मुंबईची आवृत्ती निघालेली आहे म्हणून. सगळ्यात चांगला न्यूजपेपर हिंदू. त्याच्यानंतर दुसरा इंडियन एक्सप्रेस,
ऑलमोस्ट तेवढ्याच तोलामोलाचा पेपर आहे, तो सुद्धा वाचला तरी काही हरकत नाही आहे. कारण याच्यामध्ये असतं, टाइम्स ऑफ इंडियामध्ये मोस्टली पेज 3 काम असतात, बॉलिवूडचं असतं, सेलिब्रिटी असतं, क्रिकेट असतं, बस. आणि रिजनल न्यूजपेपर बघितले तर त्याच्या महाराष्ट्रापुरता न्यूज असतात किंवा तुमच्या शहरापुरता न्यूज असतात, त्याच्याने काहीच होणार नाही आहे. द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस वाचायची सवय लावा. आता पण मग वाचायचं काय? न्यूजपेपर हे तर सांगितले वाचायचं आहे, पण नक्की काय वाचायचं? लोकांना वाटतं न्यूजपेपर म्हणजे फ्रंट पेज, हेडलाईन्स. सगळ्यात चुकीचा समज आहे. तुमच्यामध्ये स्पोर्ट्स वाचायचं आहे, सिनेमा वाचायचा आहे, मला वाटतं एवढं सगळ्यांना माहिती असेल की ते वाचायचं नाही UPSCच्या तयारीसाठी. पण काय वाचायचं तर एडिटोरियल पेज. हे जे पेज दिलं आहे याला एडिटोरियल पेज म्हणतात. त्याच्यामध्ये एडिटोरियलचे स्तंभ लिहिले, कॉलम लिहिलेले असतात, ते एडिटोरियल वाचायचे. ते सुद्धा आपल्या परीक्षेच्या संदर्भात. कधी कधी तिथे BCCI ICC याच्यावरती असतो किंवा सिनेमाबद्दल एखादा असतो, तर तो सोडून द्यायचा. त्याच्यानंतर हा पूर्ण पेज आपल्या कामाचं आहे. आणि त्याच्या पलीकडचं, त्याच्या अपोजिटचं पेज असतं ऑप एड, ओपिनियन एडिटोरियल म्हणतात त्याला. म्हणजे एडिटोरियल पेज हे त्या वृत्तपत्राचे जे पेरोलवरचे एडिटर्स असतात किंवा इतर लेखक असतात ते लिहितात, आणि हे ओपिनियन एडिटोरियल बाहेरचे गेस्ट लोक लिहितात. पण ते सुद्धा तेवढ्याच तोलामोलाचे लेखक असतात, आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त खातेकीर्ती लोक असतात. त्याच्यानंतर काही पार्ट इंटरनॅशनल रिलेशन्स वगैरेचा, इकॉनॉमीचे पार्ट्स असतो, इकॉनॉमी सेक्शन, आणि थोडाफार पॉलिटीचा, राज्यघटनेचा किंवा नवीन तुमच्या याची सुप्रीम कोर्टाने काही डिसिजन दिले असतील तर तो पार्ट वाचायचा. म्हणजे तुमचा पेपर हा एक 1-1.5 तासात संपतो, नाही तर 4 तासाच्या आत पेपर संपणार नाही. याच्यानंतर की आता हे सगळं करायचं, पण स्टडी टेक्निक कशा वापरायच्या? कारण लोक करतात अभ्यास, माहिती असतं बऱ्याच जणांना, पण त्यांच्याकडनं होत नाही. तर स्टडी कसा करायचा? नेमोनिक्स, काही साधनं आहेत. नेमोनिक्स आपल्याला सगळ्यांना माहिती, लहानपणी आपण केलं आहे की जानेवारीत किती दिवस, फेब्रुवारीत किती 30 दिवस, हे असं कसं मोजायचं, याला नेमोनिक्सचा पार्ट आहे. जसं सॉलिड जायंट्स म्हणजे आपल्या सूर्यमालेमध्ये ग्रह जे आहेत ते किती ग्रह सॉलिड्स आहेत आणि किती ग्रह गॅशियस स्टेटमध्ये आहेत, त्याच्यासाठी पण नेमोनिक्स आहेत. असे बरेचसे नेमोनिक्स असतात. हे तुम्ही जेवढं वाचाल ना, जेवढं वापराल ना, तेवढं तुम्हाला जास्त लक्षात राहील, खूप लॉंग टर्मसाठी लक्षात राहील. माइंड मॅप्स बनवा. म्हणजे तुम्ही एखादा प्रश्न घ्या, त्या प्रश्नाची सुरुवात करा, तो प्रश्न मध्यभागी ठेवा, त्याचे वेगवेगळे अँगल्स बघा. म्हणजे आता तुम्ही जर तिस्ता रिव्हर वॉटर डिस्ट्रीब्युशनचा प्रश्न घेतला तर तो भारताच्या अँगलने, बांगलादेशच्या अँगलने, इतर सगळ्या अँगलने बघता येईल, तेवढ्या अँगलने बघा आणि त्याचे इतर घटक जोडत जा. मग तुम्हाला पूर्ण पिक्चर लक्षात येईल आणि तो तुम्हाला एक मेमरीमध्ये ठेवायला खूप कामात येईल. म्हणजे हे पिक्चर तुम्ही बनवाल ना, हे 2-3दा बघाल की हे अख्खं पिक्चरच त्या प्रश्नाच्या वेळेला तुमच्या डोक्यात येईल. माइंड मॅप्स. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की शॉर्ट टर्म आपण नेहमी लक्षात राहतं, आज वाचलंय, काहीच वेळ लक्षात राहतं, दुसऱ्या दिवशी विसरून जातो. तर जेवढी जास्त रिपिटेशन होईल, म्हणजे रिव्हिजन, जेवढी जास्त रिव्हिजन कराल, आणि त्याच्यामध्ये क्वेश्चन पेपर सॉल्विंग हे सुद्धा एका प्रकारची रिव्हिजन आहे, ती जेवढी कराल तेवढं तुम्हाला चांगलं लक्षात राहील. मग स्टडी कधी करायचा? कधी कधी आई म्हणते नाही रे, सकाळीच उठायचं लवकर, 4 वाजता 5 वाजता उठायचं, आंघोळ करायची, स्टडी करायचं. नाही, मला स्वतःला सवय होती की मी सकाळी 5 वाजेपर्यंत अभ्यास करायचो, संध्याकाळी 6 नंतर मी जरा व्यवस्थित असायचो, मला कळायला लागायचं पुस्तकात काय लिहिलेलं आहे, तोपर्यंत माझ्या डोक्यातच जायचं नाही दुपारपर्यंत काही. माझं सगळं उलटं होतं. असतात काही निशाचर लोक माझ्यासारखे की ज्यांना रात्री 8 नंतर समजायला लागतं की पेपर याच्यामध्ये पुस्तकात काय लिहिलेलं आहे. त्यांनी तो फॉलो करावा. तुमचा जो बेस्ट टाईम आहे दिवसाचा तो ठरवा. आईचं बाबांचं ऐकू नका की सकाळीच उठायचं, संध्याकाळी रात्री लवकर झोपायचं. तुमचा जो बेस्ट टाईम आहे, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही सर्वात इफिशियन्सी तुमची सगळ्यात जास्त कधी आहे, तो वेळ आहे तेव्हा अभ्यास करा. सार्केडियन रिदम म्हणतात त्याला, तो फाइंड आउट करा. आता जागा, लोक नॉर्मली कधी कधी आपल्या स्वतःच्या कॉटवर बसतात. एक पर्टिक्युलर जागा पाहिजे की जिथे फक्त आणि फक्त अभ्यास केला पाहिजे. म्हणजे तिथे आल्यावर ऑलमोस्ट तुमचं माइंड तयार होतं की आता अभ्यास करायचा आपल्याला. एक कोपरा घ्या, एक टेबल घ्या, एक खुर्ची घ्या, तिथे दुसरं काहीच करायचं नाही. लॅपटॉप पण ठेवायचा नाही, कॉम्प्युटर गेम्स खेळायचे नाही, गाणे ऐकायचे नाही, काहीच नाही, फक्त तेच करायचं. कारण हे असोसिएशन असतं आपल्या ब्रेनचं की ती जागा आहे ना, त्या जागेवर तेच करायचं. कारण जसं कॉटवर बसायला लागलो का, बसता बसता आपण लोळतो आणि झोपतो, कारण आपल्याला माहिती असतं की झोपायची जागा इथे झोपायचं असतं म्हणून. तर ते एक फाइंड आउट करा. सगळ्यात चांगलं म्हणजे रीडिंग रूम, स्टडी रूम, लायब्ररी
कारण तिथे 4 लोक बसलेले अभ्यास करत असतात, डोकं खालून 6 तास झाला अभ्यास करतोय, चायला आपला अजून 1-1.5 तास झाला, आपलं 1 तास नाही गेलं पुढे, आपण काय करायचं? पियर प्रेशर जे म्हणतात ना, बाकीचे स्टुडंट अभ्यास करतायत, हा माणूस सकाळी 6ला येतो, रात्री 12ला जातो, आणि मी येतो 11 वाजता आणि निघून जातो 5 वाजता. मग बरोबर प्रेशर येतं आणि त्याच्यामध्ये तुमचा अभ्यास होतो. सगळ्यात चांगली जागा रीडिंग रूम किंवा लायब्ररी. आता अप्स अँड डाऊन्स होतातच. ही मॅरेथॉन आहे. UPSC साधी 100 मीटरची रेस नाही आहे. 2-3 वर्ष किमान परीक्षेचा पूर्ण कालावधीच 1 वर्षाचा आहे. फॉर्म भरण्यापासून सिलेक्ट होईपर्यंत 1 वर्ष लागतं. मागे आधीचं 1 वर्ष तुमचा अभ्यास आहे, तर मिनिमम 2 वर्षाची परीक्षा आहे. अप्स अँड डाऊन येणारच. 2-3 दिवस सलग अभ्यास होत नाही, त्यावेळेला करायचा नाही. त्यावेळेला दुसरं काहीतरी करायचं. व्हिडिओज असतात वेगवेगळे यूट्यूबवर, अभ्यासाचे व्हिडिओ असतात, ते बघायचे. मृणालचे व्हिडिओ बघायचे. mrunal.org खूप चांगली साईट आहे. तिचे व्हिडिओ बघायचे, किंवा आपल्याच नोट्स असतात त्या काढायच्या, एखादा एसेस लिहायचा किंवा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा. आणि याच्यात पण तुमचं डोकं जात नसेल तर सरळ अभ्यास सोडून जायचा, पिक्चरला जायचं, फिरायला जायचं. पण जेव्हा अभ्यास होत नाही ना, तेव्हा जबरदस्ती करायचा नाही की सांगायला की अरे मी सिलेक्ट झाल्यावर सांगायला की मी 14 तास अभ्यास करत होतो. 14 तास अभ्यास होत नाही. 6 ते 8 तास चांगला अभ्यास, इफेक्टिव्ह अभ्यास महत्वाचा आहे. तुम्ही 14 तास पुस्तक उघडून बसाल आणि 2-3 तास पण तुमचं लक्ष नसेल, काही उपयोग नाही. आता येऊया की आम्ही का, एवढं सगळं सांगितल्यावर थोडंसं आमचं सुद्धा करतो की आम्ही का. तर बाकीचे जे आहेत सगळे ते 1760 गोष्टी एका वेळेला करायला जातात. आम्ही फक्त आहेत की एका गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन केलंय. UPSC म्हणजे UPSC, जे येतं तेच करायचं, जे जमतं त्याच्यातच हात घालायचा, आणि जे चांगलं करता येईल तेवढंच करायचं, दुसरं बघायचं नाही. मला बऱ्याच जणांनी सांगितलं तुम्ही हे पण करा, बँक PO पण सांगा, तुम्ही MPSC पण सुरू करू शकता. म्हटलं सगळं करू शकतो करायचा माणूस, पण ज्या पद्धतीने द्यायचं आहे मला लोकांना ते नाहीत करायचं. मला माझी क्रेडिबिलिटी उभी करायची आहे, मी ती खराब नाही करू इच्छित. म्हणून मला जे चांगल्या प्रकारे उत्तमरित्या देता येईल तेच मी देणार. तर आमची फॅकल्टी काय असेल? आमची फॅकल्टी, मला विचारण्यात येतं तर फॅकल्टी कोण असेल? फॅकल्टी माझ्यासारखेच लोक असतील की जे सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन देऊन चुकलेले आहेत, मेन्स आणि इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलेले आहेत, किंवा काही प्राध्यापक मंडळी ज्यांनी कधी आधी ही एक्झाम दिलेली. याचं कारण का, तर ही परीक्षा इतकी वेगळी आहे. मदर ऑफ ऑल एक्झामिनेशन म्हणतात त्याला म्हणताना, तर त्यासाठी इतकी वेगळी तयारी लागते की ती फक्त त्याच्यातून गेलेलाच माणूस समजू शकतो. कोणी उभं राहिलं उद्या आणि शिकवायचं असं जमत नाही. तुम्ही कितीही विद्वान असा, तुमचा तो दृष्टिकोन लागतो त्या परीक्षेकडे बघायचा. त्या परीक्षेला काय लागतं हे तुम्हाला माहीत पाहिजे. कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे काय वाचू नये, काय वाचावं यापेक्षा काय वाचू नये हे जास्त महत्त्वाचं आहे. जे त्याला कळतं अशीच लोक आमच्याकडे आहेत. आणि एकच माणूस ते सब्जेक्ट शिकवणार, त्याच्या नोट्स बनवणार, त्या रेडी नोट्स तुम्हाला मिळणार, आणि तोच टेस्ट पण सोडवणार. आणि हे सगळे त्या विषयातले तज्ज्ञ असणार. म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये एकदा चांगला स्कोर केलेला असणार, किंवा तो त्यांचा ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून असणार, किंवा ते त्या विषयाचे प्राध्यापक असणार. अशीच सगळी मंडळी आहेत. आता कोचिंग आमचं कसं असणार आहे की एकच सब्जेक्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत. बऱ्याच वेळेला काय होतं, फॅकल्टी मिळत नाही लोकांना. मग आज इतिहास ठेवला, उद्या ठेवलं इकॉनॉमिक्स, परवा आपण जॉग्राफी करू, तेरवा सायन्स अँड टेक, मग कधीतरी वेळ मिळाला की पुढच्या आठवड्यात परत इतिहासाकडे येऊया. याच्यामध्ये होतं काय की ज्या विषयांना कंटिन्युटी लागते ते तुम्हाला समजत नाहीत नीट. इतिहास म्हणा, इकॉनॉमिक्स म्हणा, याला कंटिन्युटी लागते. आणि ॲप्टिट्यूडचे सब्जेक्ट सायन्स अँड टेक याला कंटिन्युटी नसली तरी चालते. तेच चालवतात कधी शिकवलेले, आज शिकवलं नंतर आठवडाभरानं शिकवलं. पण ज्या विषयांना कंटिन्युटी लागते तिथे पाहिजेच कंटिन्युटी. हे मी दिल्लीला अनुभवलंय. जे मला वाटलंय की जे मला त्या वेळेला वाटत होतं की असं पाहिजे, ते सगळं इथे द्यायचा प्रयत्न केलाय. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी मेन म्हणजे कोचिंगने तुम्ही IAS बनत नाही. माझ्याकडनं मी सांगतोय, फक्त कोचिंगवर तुम्ही IAS बनत नाही. कोचिंगमुळे तुमचा बेस बिल्डअप होतो, तुमचं फाउंडेशन होतं, तुमचा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी क्लिअर होतात. And the foundation, the structure you build upon this foundation will help you make an IAS officer. की हे आहे की हे तुमचं एकदा कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग बिल्ड झालं की त्याच्यावर तुम्ही डायनामिक स्टडी कसा करता, स्वतःला अप टू डेट कसं ठेवता, याच्यानंतर तुमचं यश त्याच्यावरती डिपेंड असतं. इथे आमच्याकडे पर्सनल अटेन्शन दिलं जाईल, कारण आमचे 30चा क्लासरूम आहे फक्त. आणि प्रत्येक फॅकल्टी त्यातून गेली आहे
ती त्याच्यामुळे त्यांचा पर्सनल अटेन्शन असेल स्टुडंटकडे. आमच्या नोट्स देऊ तर आमच्या नोट्स प्रिंटेड मटेरियल असेल, कॉम्प्रिहेन्सिव्ह पूर्ण कंप्लीट नोट्स असतील. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इतर काही विकत घ्यायची पुस्तकं गरज पडणार नाही. आणि खूप चांगल्या प्रकारे लिहिलेलं असेल. जसं मी सांगितलं, नेमॉनिक्सचा वापर, माइंड मॅप्सचा वापर, बुलेट पॉईंट्सचा वापर करून या बनवलेल्या असतील. टू द पॉईंट, प्रिसाईज, क्लिअर. या सगळ्या कोचिंगमध्येच घेतलं जाईल. त्याच्यानंतर येतो टेस्टकडे. प्रत्येक सब्जेक्ट मॉड्यूल नंतर, सब्जेक्ट मॉड्यूल म्हणजे मी जसं म्हणतो की जॉग्रॉफीचे मॉड्यूल्स आहेत. एक वर्ल्ड जॉग्रॉफी आहे, एक फिजिकल जॉग्रॉफी आहे, एक सोशो इकॉनॉमिक किंवा ह्युमन जॉग्रॉफी आहे, आणि एक आहे एन्व्हायरमेंट अँड बायोडायव्हर्सिटी. हे 4 मॉड्यूल आहेत. हे 4 मॉड्यूल वेगवेगळे. प्रत्येक मॉड्यूल झाल्यावरती त्याची टेस्ट. हे 4ही मॉड्यूल झाल्यावर जॉग्रॉफीची एक वेगळी टेस्ट, आणि जॉग्रॉफी आहे त्या पेपर 1ची वेगळी टेस्ट. अशा 25 ते 30 टेस्ट होतील तुमच्या. या सगळ्यांची क्वालिटी, UPSCची क्वेश्चनची जी क्वालिटी असते त्या क्वालिटीवर असेल. आणि हे सगळं इन्क्लुडेड असेल आमच्या याच्यामध्ये. आम्ही रीडिंग रूम सुरू केली आहे. ही 24 तास आहे. आम्ही तिला बंद ठेवत नाही कुठल्याही हॉलिडेवर सुद्धा. तुम्ही 24 तास, रात्री 2:30 वाजता सुद्धा येऊ शकता. त्याला बायोमेट्रिक लावलेलं आहे. तुमचं बायोमेट्रिक्स असेल तरच दार उघडेल, आणि तुम्ही कधीही बसू शकता, कधीही जाऊ शकता. फ्री वायफाय आहे 24 तास. CCTV लावलेले आहेत, म्हणजे मुली जरी असल्या तरी त्यांना त्याची घाबरायची गरज नाही. वॉचमन असेल, CCTV असेल. आणि लोकांना हार्टचं वाटेल की चहा कॉफीचं मशीनबद्दल हा सांगतोय काय, पण मला माहिती आहे जेव्हा 12 वाजता चहाची तलफ लागते आणि चहा मिळत नाही तेव्हा काय परिस्थिती ओढवते ते. त्यामुळे आमच्याकडे व्हेंडिंग मशीनची सुद्धा तयारी करून ठेवलेली आहे. क्लासरूममध्ये बदादे सरांचा खूप अद्ययावत असा क्लास आहे आमच्याकडे. त्याच्यामध्ये प्रोजेक्टर असेल, पब्लिक ॲड्रेस सिस्टीम आहे, बायोमेट्रिक्स म्हणजे आम्ही पॅरेंट्सना तुमच्या पाल्यांचा सगळा, म्हणजे अटेंडन्सबद्दल पण कोणाला पाहिजे असेल की माझा पाल्य येतोय का नाही, तर ते अटेंडन्ससुद्धा तुम्हाला मिळेल. बायोमेट्रिक्स तिथे पण असेल. व्हाईट बोर्ड, लोकांना असं तुम्हाला वाटेल व्हाईट बोर्डचं काय जाहिरात करतोय हा, अजूनही खडो फळा घेऊन शिकवणारे लोक आहेत आपल्याकडे सगळे. आणि मी एका गोष्टीवर अडून बसलो होतो, ते म्हणजे लोक मला म्हणायचे तू मूर्ख आहेस, कारण जिथे 70 मुलं मावतात तिथं तू चेअर घेऊन बसतो कोलॅप्सिबल, तुझे 30 मुलं पण नाही मावणार. म्हटलं चालेल, मी कितीही मोठा वक्ता आणला, कितीही मोठं आदरणीय व्यक्तिमत्व आणलं, आणि तुम्हाला 2-2.5 तास त्या बेंचवर बसवलं, तुम्ही फिजिकली कम्फर्टेबल नाही आहे, तुमच्या ते सगळं डोक्यावरनं जाईल, तुम्ही त्याला ग्रास्पच करू शकणार नाही. तर सगळं म्हणजे त्याच अँगलने की एक विद्यार्थ्याला काय लागतं ना, त्याच अँगलने सगळं हे तुमचं डिझाईन केलेलं आहे आमची अकॅडमीचं वैशिष्ट्य. आता आणखीन वैशिष्ट्य काय जी दुसरीकडे कुठे मिळणार नाही. अल्ट्रा मॉडर्न फॅसिलिटीज आहेत आमच्या. त्याच्यामध्ये अँड्रॉइड ॲप आहे की तुम्ही रोज वाचायचा पेपर तर नक्की काय वाचायचं हे त्या ॲपवर कळेल तुम्हाला. फोरम आहे. रात्री कधीतरी एखादा क्वेश्चन डोक्यात येतो की अरे याचा आन्सर मला मिळत नाही आहे, मग रात्री मला फोन करणार का, बाकीच्या फॅकल्टीना फोन करणार का? आम्ही घेणार नाही फोन रात्रीचे. किती आता सांगितलं तरी मी सांगतो मी रात्री फोन घेणार नाही. मग काय करायचं? मग कुठेतरी लिहून ठेवणार का लक्षात ठेवणार, मग उद्या विसरून जाणार. तर आमच्या वेबसाईटवर जायचं, तिथे फोरम असेल, फोरमवरती थ्रेड असेल, त्या सब्जेक्टमध्येच्या थ्रेड ओपन करायची, तिथं तो प्रश्न टाकायचा. मला असं वाटतं याचं उत्तर काय. तुमच्यासारखे बाकीचे लोक त्याच्यावर विचार करतील. आणि सगळ्यात मोठं गोष्ट की ही 4 जणांची डोकं जेव्हा विचार करतात तेव्हा वेगवेगळ्या अँगलने पर्स्पेक्टिव्ह येतात, 4 वेगवेगळे दृष्टिकोन येतात, आणि ते खूप चांगले असतात UPSCच्या उत्तरासाठी. आणि त्यात आमचे पण फॅकल्टी मदत करेल की आणखीन तो चांगला कसा बनवता येईल उत्तर. त्याच्यानंतर एक्सक्लुझिव्हिटी आहे, फक्त आणि फक्त UPSC टोटल डेडिकेशन. आणि प्रिलिम्स ते इंटरव्ह्यू. मग इंटरव्ह्यू कोण करणार? मी करणार नाही. मी इंटरव्ह्यू दिलेला नाही आहे, मी करू शकत नाही, माझी लायकी नाही आहे. मी UPSC किंवा MPSCच्या सारख्या जिथे ज्या बोर्डाचे लोक असतात, म्हणजे ज्या पॅनलमध्ये बसतात लोक जे स्वतः इंटरव्ह्यू घेतात, किंवा सन्माननीय आपले लक्ष्मीकांत देशमुख ते रिटायर झालेले IAS ऑफिसर आहेत, त्यांच्यासारखे व्यक्तिमत्व की ज्यांना या सगळ्यातून गेलेले आहेत, असेच लोक तुमचे हे घेतील, तुमच्या इंटरव्ह्यूची तयारी घेतील, मॉक इंटरव्ह्यू घेतील. हे कधी? की तुम्ही जेव्हा मेन्स पास व्हाल तेव्हा. तर प्रिलिम्स टू मेन्स कम्प्लीट शिकवलं जाईल तुम्हाला सगळं. काउन्सिलिंग होईल. जसं मी सांगितलं अप्स अँड डाऊन्स खूप येतात. कधी कधी वाटतं सोडून द्यावं, काही जमत नाही, आता काही इच्छा नाही मला करायची, माझ्याकडनं होणार नाही. अशा वेळेला काउन्सिलिंग लागतं. किंवा काउन्सिलिंग ह्याला पण लागतं की ऑप्शनल सब्जेक्ट कुठला निवडावा, माझा ग्रॅज्युएशनचा विषय निवडू का आणखीन काय निवडू. त्यावेळेला काउन्सिलिंग महत्त्वाचं असतं. फॉर्मॅलिटीज म्हणजे की मेन्ससाठी टेस्ट सेंटर कुठलं निवडावं, इवन फॉर्म कसा भरावा हे सुद्धा. डेली न्यूजपेपर रीडिंग अपडेट्स तुम्हाला अँड्रॉइड ॲपवर मिळतील.
आणि आमचा प्रोफेशनल अप्रोच असेल पूर्णपणे. मी एक सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, मी कुठल्याही प्रकारचा आव आणत नाही. मी म्हणतो की मी जर तुम्हाला शिकवतोय तर माझ्याकडनं 100% चांगल्यात चांगलं शिकवता कसं येईल आणि त्याचं तुम्हाला व्हॅल्यू कशी ॲडिशन होईल, तुमची मोस्ट रिटर्न्स ऑन द इन्व्हेस्टमेंट तुम्हाला कसे मिळतील, हे मी बघायचं काम माझं आहे. आणि विद्यार्थ्यांचं जास्तीत जास्त चांगलं कसं होणार हे मी बघणार, ही माझी जबाबदारी असेल. आता समअप करायचं आहे, मी थांबवतो इथे, खूप वेळ झाला आहे. की सगळ्या इथे आलेल्या वरिष्ठ लोकांना, पाहुण्यांना म्हणतो की तुमचे आशीर्वाद हवेत. एक खूप मोठी सुरुवात केली आहे, हंबल बिगिनिंग आहे, बट वी वॉन्ट टू ग्रो फॉरवर्ड. आणि ही एक आता सुरुवात जी केलेली आहे ती आता थांबण्यासाठी नाही आहे. ती सुरुवात कशी असू द्या, डगमगत का असू द्या, सुरुवात ती करणारे आणि मी नेटाने पुढे जाणार आहे. आणि मला वाटतं की खानदेशच्या विद्यार्थ्यांमध्ये खूप कॅपॅसिटी आहेत, कॅपॅबिलिटीज आहेत. त्यांना जेवढी मदत होता येईल तेवढी माझ्याकडनं करावी असा प्रामाणिक प्रयत्न आहे. जिथे आस्पिरंट जे बसलेले आहेत इथे होतकरू तरुण, त्यांना म्हणतो की तुम्ही एक मोठं स्वप्न ठेवा, स्वप्न छोटी बघू नका, स्वप्न मोठं ठेवा, त्यासाठी मेहनत करा आणि तुमचं पूर्ण पोटेन्शियल ॲटलिस्ट त्या याच्याला लागेल हे बघा. कस लागेल, तुमचा कस लागला पाहिजे. कस लागण्यात एक मजा असते. नाही झालं ती गोष्ट, ही गोष्ट वेगळी असते. पण तुम्हाला असं वाटत राहतं साला आपण करू शकत असतो, आपण ट्रायच केला नाही, हे सगळ्यात वाईट असतं. कॉन्फिडन्स, प्लॅनिंग आणि परसिस्टन्स लागतो. मॅरेथॉन आहे, परत सांगतो मॅरेथॉन आहे, कंटिन्युअस एफर्ट्स लागतात, परसिस्टन्स लागतो, तेव्हाच हे सगळं साध्य होतं. आणि म्हणून म्हणतो सपोजेडली इम्पॉसिबल ड्रीम, असं अशक्य वाटणारं स्वप्न जे आवटी सरांनी केलं आहे, प्रांजल मॅडमनी केलेलं आहे साकार, ते सुद्धा तुम्ही साकार करू शकता, हा मला विश्वास आहे. आणि इथेच थांबतो. थँक्यू. रगों में फिरते रहने के हम नहीं है कायल, रगों में फिरते रहने के हम नहीं है कायल, जो आँख ही से न टपके वो लहू क्या है. प्रचंड जिद्द, चिकाटी, कार्यक्षमता, ऑनेस्टी याचं प्रदर्शन कबीर सरांनी आपल्या प्रेझेंटेशनमधनं दिलं आहे. सगळं अंडरलाईन करायचं म्हटलं तर सगळंच महत्त्वाचं आहे, परंतु सगळं करता येत नाही असं त्यांनीच म्हटलं. आणि म्हणून फक्त एक वाक्य त्यातलं मला आठवतं, एव्हरीथिंग अंडर द सन अँड ऑन द अर्थ इज कवर्ड अंडर UPSC. मग हे कसं करायचं तर अरे बाप रे, आपला बाप आठवल्याशिवाय राहत नाही आणि फ्रस्ट्रेशन आल्याशिवाय राहत नाही. प्रचंड कोलमडून पडण्याची शक्यता या सगळ्या प्रकारात असते. परंतु हे सगळं साध्य करायचं तर मग कसं करायचं. एखादं ओलं मूळ असतं ते ज्यावेळेला ध्यास घेतं पाण्याचा, तर खडकातलं पाणीसुद्धा ते तिथपर्यंत पोचण्याची जिद्द त्याच्यात असते. बाहेर जर आला तर ते अगदी नखानेही मोडून जाईल. ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासासी सांग कार्यसिद्धी, अशक्य ते शक्य करिता सायस कारण अभ्यास तू.